नमस्कार. मी राजाराम लोखंडे. बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज आले, फोन आले की हळदीच्या बिवड असलेल्या जमिनीवर इतर पिके का चांगली येतात. तर याची आपण आज माहिती घेणार आहोत आपण. हे पाहता, हा आमचा 2 एकरचा प्लॉट होता. यावर्षी या ठिकाणी हळद होती. तर नेमकं हळदीच्या बिवडीवर पीक का चांगलं येतंय याची आज आपण शास्त्रीय माहिती घेणार आहोत. तुम्ही पाहताय की या ठिकाणी हळदीच्या बिवड असल्यामुळं हे रान खूप मसार झालेलं आहे. आणि ह्याचं जे या पीक येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या जमिनीची मशागत. आपण हळद लावायची म्हणलं की आदल्या वर्षीपासून त्या जमिनीची खूप छानपैकी मशागत करतो. म्हणजे एक वेळेस पलटी, 2 वेळेस कुळवाच्या पाळ्या छानपैकी, पुन्हा माती अशी जमिनीत एकदम भुसभुशीत या पद्धतीने केल्यामुळं आणि पुन्हा हळद लागवड केल्यानंतर सुद्धा वेळच्या वेळी त्याला मातीची भर देणं, कुळवणी करणं, आणि मध्ये त्याच्यात ते रेझर मारणं, या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, जमिनीची खोलवर मशागत होते. त्यामुळं जमिनीमध्ये हवा खेळती राहते आणि त्यामुळं पुढील पीक सुद्धा चांगलं येतं. आणि दुसरी गोष्ट, आता हळदीच्या पिकावर बिवड जे चांगला असतो त्याचं दुसरं एक कारण आहे. ते म्हणजे हळदीच्या पिकाला असणाऱ्या ज्या अनेक मुळ्या असतात, ह्या पाहताय तुम्ही. हा का याच्यात मला सापडलेला हा कंद आहे. तर या कंदाला तुम्ही पाहताय का, मुळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. आणि या मुळ्या काय होतात, अशा मातीमध्ये किंवा या मातीमध्ये ज्यावेळेस आपण हळद काढून घेतो त्यावेळेस ह्या मुळ्या पुन्हा अशाच राहतात मध्ये. आणि मोठ्या प्रमाणावर काय होतात, त्या सेंद्रिय कर्बाच्या रूपानं त्या जमिनीमध्ये गाडल्या जातात आणि त्या वाळून त्या माती त्याला भुसभुशीत करते आणि त्या जमिनीमध्ये पालाचं प्रमाण वाढवते आणि सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. त्यामुळं त्या ठिकाणी जमिनीचा पोत सुधारतो आणि पुढचं पीक चांगल्या पद्धतीने येतं. आणि दुसरी गोष्ट, आपण हळद हे जवळपास 9 ते 10 महिन्याचं पीक आहे. 9 ते 10 महिन्याचं पीक असल्यामुळं आपण त्या काळामध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात मशागत करतो आणि जे बहुवार्षिक तण आहेत ते आपण वेळच्या वेळी काढून टाकत असतो. म्हणून पुढच्या वर्षी सुद्धा किंवा हळदीच्या बिवड सुद्धा बहुवार्षिक तणांचं जे व्यवस्थापन आहे ते चांगल्या पद्धतीने होतं आणि ते जमिनीमध्ये बहुवार्षिक तणांची जी उगवण क्षमता आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे हळदीच्या बिवडावर चांगल्या पद्धतीनं पीक येतं. आणि दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे हळदीचं बिवडावर पुढच्या वर्षीचं किंवा पुढील वर्षी पीक चांगल्या पद्धतीने येण्याचं, ते म्हणजे आपण आदल्या वर्षी हळदीच्या पिकाला आपण जे दिलेलं शेणखत आहे, कंपोस्ट आहे, लिंबोळी पेंड आहे आणि इतर जैविक पदार्थ जे दिलेले आहेत त्यांचं काही अंश या जमिनीमध्ये राहतात आणि ते पुढच्या पिकासाठी सुद्धा उपयोगी येतात. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं पीक चांगल्या पद्धतीने येतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी पहा, या हळदीच्या हळद काढल्यानंतर या हळदीचे जे हे मुळं आहेत त्या मुळा या ढेकळामध्ये जशाच्या तशा राहतात. त्यामुळं ही जमीन काय होते, त्या मुळामध्ये किंवा त्या ढेकळामध्ये त्या जमिनीमध्ये काय होतं, या एरिएशन म्हणजे हवा खेळती राहण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. म्हणजे ती जमीन सच्छिद्र होते आणि सच्छिद्र जमिनीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये राहतं. त्यामुळं ते पीक पुढचं चांगलं येतं. तर ह्या 4-5 कारणामुळं हळदीच्या बिवड असणाऱ्या जमिनीवर कुठलंही पीक घ्या तुम्ही, चांगल्या पद्धतीने येतं. आणि विशेष माझा एक सल्ला आहे की ज्यावेळेस तुम्ही हळदीचा बिवड असलेल्या जमिनीमध्ये तुम्ही द्विदल धान्य घ्या. द्विदल धान्य जर घेतलं तर तो जमिनीचा पोत आणखी चांगल्या पद्धतीने टिकून राहतो. म्हणून माझा एक शेतकऱ्यांना सल्ला आहे की हळदीचा जो बिवड आहे त्या हळदीच्या बिवड असलेल्या जमिनीवर तुम्ही द्विदल धान्य घ्या. मग द्विदल धान्य त्यामध्ये मग तुम्ही सोयाबीन घेऊ शकता, तूर घेऊ शकता, किंवा जर आणखी तुम्हाला घ्यायचंच असेल तर कापूस घ्या. पण कापसाला मात्र नियंत्रित खत द्यावा लागतो. नाहीतर जर जास्त खत दिला तर त्या पद्धतीने तुम्ही कापूस फक्त वाढीवर जातो, त्याला माल लागण्याचं प्रमाण कमी असते, असा आमचा अनुभव आहे. आणि तर एवढी माहिती ठीक आहे शेतकरी मित्रांनो. आता हळदीच्या बिवडवर तुम्ही कोणकोणती पिकं घेता आणि तुमची पिकं कशा पद्धतीने येतात ती मला कमेंट करून नक्की सांगा.